पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यातील पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी. BDDS पथकाकडून कसून तपासणी. बुलढाणा शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस बॉम्बने उडवून देणार असल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली असून पोस्ट कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. धमकीचा मेल आल्यानंतर पोलीसही ॲक्शन मोडमध्ये आलेत व पोस्ट ऑफिसमध्ये डॉग स्क्वॉड, बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. बॉम्बशोधक पथकाने पोस्ट ऑफिसमधील अनेक पार्सल तसेच परिसराची कसून तपासणी करून कोणताही धोका नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र या एका मेलमुळे काही वेळ खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासणीनंतर पोस्ट ऑफिसचे नियमित कामकाज सुरळीत सुरू असल्याचे पोस्टमास्टर आशिष इंगळे यांनी स्पष्ट केले आहे. काल दिनांक 25 मार्च रोजी आमचे विभागीय कार्यालयाकडून सुपरिटेंडंट ऑफिसमार्फत आम्हाला एक फॉरवर्डेड मेल प्राप्त झाला. तो 11 वाजता आम्हाला मिळाला. त्या मेलचं शीर्षक होतं की तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयामध्ये दुपारी 12:10 सायनाइड विषारी वायू मिश्रित 16 RDX बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वांना तातडीने बाहेर काढा. हा मेल प्राप्त झाल्यानंतर आम्ही लगेच ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क केला. या विषयाचं गांभीर्य आम्ही त्यांना समजावून सांगितलं. तिथले PI राठोड साहेबांसोबत माझं बोलणं झालं. बोलणं झाल्यानंतर राठोड साहेबांनी लगेच आम्हाला BDDS एक पथक इथे पाठवून सर्व कार्यालयीन परिसराची तपासणी करण्यात आली आणि तपासणीअंती त्यांनी असं सांगितलं की आपल्या इथे कुठलेही संदिग्ध पदार्थ किंवा ॲक्टिव्हिटीज निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे काळजी करण्यासारखं कुठलंही काही कारण नाही आहे आपल्याकडे. त्यांनी काही काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे. तसेच आमचे वरिष्ठ कार्यालय जे आहे त्यांच्याकडून सुद्धा काही निर्देश आम्हाला जे प्राप्त झालेत त्यानुसार आम्ही सध्या संपूर्ण ती काळजी घेत आहे. त्यामुळे ग्राहकांना मी हे सांगेल की कुठलीही काळजी करायची गरज नाही आहे. कालचा जो आमचा दैनंदिन जो रुटीन होता तो सर्वसामान्य जसं इतर दिवशी काम झालं त्याचप्रमाणे कालसुद्धा काम झालं. कुठलीही अफरातफर झाली नाही आणि कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही. व्यवहार सर्व सुरळीत सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पोलीस प्रशासनाच्या सुद्धा आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही.